बातमी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवदीप लांडेंची। शिवदीप लांडे यांनी राजीनामा देऊन आता सगळ्यांना धक्का दिलाय। त्यांच्याबद्दल जोरदार चर्चा सुरू असतानाच आणखी 2 IPS अधिकाऱ्यांच्या निर्णयाने लक्ष वेधलंय। बघूयात याविषयीचा रिपोर्ट। शिवदीप लांडे बिहारचे सिंघम आणि महाराष्ट्राचे पुत्र। आपल्या सिंघम स्टाईल कारवाईने गुन्हेगारांचा थरका पडवणाऱ्या IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी एकाएकी राजीनामा दिला। त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला। शिवदीप लांडे हे नुकताच पुनरिया रेंजमध्ये त्यांची IG म्हणून नियुक्ती झाली होती। त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांनी राजीनामा दिल्यामुळे उलटसुलट चर्चा ही देखील सुरू झाली आहे। मात्र त्यांनी त्यांच्या राजीनामाची माहिती ही सोशल मीडियाद्वारे आता सध्या लोकांना दिली आहे। माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्ष सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी पदाचा राजीनामा दिला। इतक्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानलं। सरकारी कर्मचारी असताना माझ्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो। आज मी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिलाय, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल। जय हिंद। बिहार विषयीचं आपलं प्रेम व्यक्त करणारे शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्रातले आहेत, पण प्रदीर्घ काळ त्यांनी बिहारमध्ये सेवा दिली। शिवदीप लांडे हे बिहार केडरचे IPS अधिकारी आहेत। लांडे मूळचे महाराष्ट्रामधील अकोला जिल्ह्यातले शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे ते जावई आहेत। लांडेंनी महाराष्ट्र पोलीस सेवेतही काही वर्ष काम केलं। गुन्हेगारांवरती बेधडक कारवाई करण्यासाठी त्यांची ओळख आहे। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवरती त्यांनी वचक बसवला। बिहार सारख्या राज्यात गुंडांची धिंड काढणाऱ्या पॅटर्नमुळे दहशत निर्माण केली। सचिन वाझे प्रकरणाचे ATS अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। वाझे प्रकरणात मनसुख हिरेन हत्येसह अनेक खुलाशांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। बिहारच्या पूर्णियाच्या IG पदाचा पदभार घेऊन काही दिवसातच राजीनामा दिला। शिवदीप यांच्या राजीनाम्याच्या टायमिंगचीही जोरदार चर्चा आहे, कारण खाकी सध्या खादीला सलाम करण्याच्या मार्गावर असल्याच्या जोरदार चर्चा आहेत। कारण बिहारमधूनच समोर आलेला आणखी एका अधिकाऱ्याचा राजीनामा। IPS अधिकारी काम्या मिश्रा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। काम्या मिश्रा यांची ओळख लेडी सिंघम अशी राहिली। काम्या बिहारच्या दरभंगा ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावरती होत्या। 2019 मध्ये IPS झाल्या। मूळच्या ओडिशाच्या असलेल्या काम्या सुरुवातीपासूनच बिहारच्या सेवेत राहिल्या। बिहारमध्ये एक सिंघम आणि दुसऱ्या लेडी सिंघमने राजीनामा दिल्यानंतर आता चर्चा रंगलीये ती या दोघांच्या राजकारणातल्या एंट्रीची। कारण 2 ऑक्टोबरला बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाची एंट्री होतीये। बिहारच्या 2 सिंघम अधिकाऱ्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला। महत्त्वाचं म्हणजे दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा का दिला हे देखील कुठलंही ठोस कारण दिलं नाही। त्यातच जे शिवदीप लांडे आहेत त्यांनी असं देखील म्हणत आहे की बिहार ही माझी कर्मभूमी आहे, त्यामुळे ते प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षामध्ये प्रवेश करणार का आणि आगामी काळात विधानसभा निवडणुकीमध्ये ते उतरणार का हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे। शिवदीप लांडे यांना तशी राजकीय पार्श्वभूमी आहे। त्यांचे सासरे विजय शिवतारे हे शिंदेच्या शिवसेनेत आहेत। लांडे जरी महाराष्ट्रातल्या राजकारणात येण्यास इच्छुक नसले तरीही सासऱ्यांकडनं राजकीय धडे गिरवून ते बिहारमध्ये नशीब आजमावण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण इकडे राज्यामध्ये सुद्धा खाकी खादीच्या दिशेने जाताना दिसतीये। याचं ताजं उदाहरण संजय पांडे यांचं। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। विधानसभा लढवण्याची इच्छाही व्यक्त केली। सुद्धा मी काँग्रेसला जॉईन होण्याची तयारीत होतो, मात्र संधी त्यावेळी भेटली नाही। आता संधी आहे, वेळ आहे म्हणून मी जॉईन केलं। विधानसभेला संजय पांडे आम्हाला दिसणार का नाही दिसणार? सगळीकडे दिसणार। पक्षामध्ये आहेत, पक्षाबरोबर उभं राहणार। खरं आहे, वर्सोवामध्ये मी राहतो, वर्सोवामध्येच आमचं सगळं वर्चस्व आहे। संधी भेटली तर वर्सोवावरून लढणार। यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांनी खाकीतल्या चेहऱ्यांनी आपली राजकीय महत्वाकांक्षा न लपवता राजकारणाची वाट ठरल्याची बरीच उदाहरणं आहेत। याच मार्गाने आता हे महाराष्ट्राचे पुत्र आणि बिहारचे सिंघमही जातात का आणि त्यासाठी कोणता रस्ता आपलासा करतात हे बघायचं आहे। दिल्लीहून शिवाजी काळेसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज।